गवार लागवड ए टू झेड माहिती म्हणजे जमीन तयारीपासून ते पेरणी, खतपाणी, कीड रोग, काढणी आणि शेवटी खर्च नफा सगळं काही या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गवार लागवडीची ए टू झेड माहिती म्हणजे जमीन तयारीपासून ते पेरणी, खतपाणी, कीड रोग, काढणी आणि शेवटी खर्च नफा सगळं काही या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर सर्वात प्रथम आपण गवार म्हणजे काय हे जाणून घेऊयात. तर गवार हे डाळवर्गीय भाजीपाला पीक आहे. उन्हाळ्यात टिकणारं, कमी पाण्यात येणारं आणि बाजारात कायम मागणी असलेलं पीक हे गवारीचे पीक आहे. तर गवारीची लागवडीची योग्य वेळ कोणती? तर उन्हाळी गवार आपण फेब्रुवारी शेवट नंतर मार्च ते एप्रिल, पाणी उपलब्ध असेल तर एप्रिलमध्येही गवारीची लागवड करता येते. तापमान जास्त असलं तरी गवार तापमान सहन करते. गवार लागवडीसाठी जमीन कशी असावी? हलकी ते मध्यम काळी जमीन, उत्तम पाणी साचणार नाही अशी जमीन निवडा. गवारीच्या लागवडीपूर्वी जमिनीची तयारी कशी करावी? 1-2 वेळा नांगरट करावी, 1 वेळा कुळवणी, जमीन भुसभुशीत करायची आहे. नंतर बियाण्याची निवड, प्रति एकर 7 ते 8 किलो बियाणे लागतं. सुधारित स्थानिक चांगल्या जाती वापरा. बीज प्रक्रिया सर्वात महत्त्वाची आहे. बीज प्रक्रियेसाठी रायझोबियम कल्चर किंवा PSB कल्चर या 2 औषधांनी बीज प्रक्रिया करावी. त्यामुळे उगवण चांगली होते आणि उत्पादनात वाढ होते. तर पेरणी कशी करावी? ओळीतील अंतर 30 ते 45 सेंटीमीटर ठेवावे. 2 रोपातील अंतर 10 ते 15 सेंटीमीटर ठेवावे. पेरणीची खोली 2-3 सेंटीमीटर एवढीच खोली करावी. जास्त खोलीची काही गरज नाही. जास्त खोल पेरणी टाळायची आहे. तर खताचे व्यवस्थापन, सेंद्रिय खत म्हणजे शेणखत 5 ते 7 टन एका एकरासाठी द्यावे. रासायनिक खत नत्र 10 ते 12 किलो, स्फुरद 20 ते 25 किलो पेरणीवेळी द्यावं. नंतर पाण्याचे व्यवस्थापन, पेरणीनंतर हलकं पाणी देणं गरजेचं आहे. उन्हाळ्यात 7 ते 10 दिवसांनी पाणी दिले तरी चालेल. जास्त पाणी गवार पिकासाठी धोकादायक असते, त्यामुळे जास्त पाणी देऊ नका. त्यामुळे मुळे सडतात. नंतर तणाचे नियंत्रण कसे करावे? 15 ते 20 दिवसांनी पहिली कोळपणी करावी. 30 दिवसांनी दुसरी कोळपणी. तणमुक्त शेत म्हणजे उत्पादन जास्त. जर आपण तण ठेवाल तर आपल्या गवारपेक्षा तणच मोठी होईल. नंतर कीड व रोग व्यवस्थापन, सामान्य कीड म्हणजे मावा, पांढरी माशी या सामान्यतः गवारीवरती किडे असतात. त्यासाठी निमर्क या औषधाची फवारणी करावी. नंतर पानावरती डागासाठी पानावरच्या डागासाठी वेळेवर औषध फवारणी गरजेचे आहे. नंतर काढणी तोडणी, 45 ते 50 दिवसात पहिली तोड होते. 2-3 दिवसांनी शेंगा तोड करावी लागते. वेळेवर तोड केल्यास जास्त काळ उत्पादन मिळतं. तर खर्च आणि नफा, एकरीमध्ये एका एकरासाठी 10 ते 15 हजार रुपये खर्च येतो. 25 ते 40 क्विंटल एकरमध्ये आपणास उत्पन्न मिळते. सरासरी 30 ते 60 हजार रुपये भाव चांगला असेल तर 30 ते 60 हजार रुपये आपणास नफा राहतो. तर शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला कमी खर्च, कमी धोका, लवकर उत्पन्न आणि खात्रीशीर बाजार हवा असेल तर उन्हाळ्यात गवार लागवड नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. थँक्यू.